आधी बोटांना व्यवस्थित पाणी आणि तेल लावून घ्या. मिक्स त्यानंतर करायचा आणि त्याची त्याला बाजूनी पहिला आकार द्यायचा. आता आकार द्यायचा अंगठ्याचा आणि बोटांचा वापर करायचा. अंगठा आतून बाजूने, समोरच्या बाजूने अंगठा. आणि मधली पारी आहे ती पहिला स्टार्टिंगला आईने थोडीशी जाड ठेवलेली होती आणि त्यानंतर ती हळूहळू आपण ती देखील थोडीशी पातळ करून घेणार आहोत. आता मी हळूहळू आतली पारी पातळ करते. पण ही अशी वाटी केली आणि त्यानंतर त्यामध्ये सारण घातलं तर ते मोदक वळण्यासाठी थोडे इझी जातात. परत वरती आकार द्यायचा थोडा. आता आपण पहिलं सारण भरून घ्यायचं. कोणी कोणी अगोदर पाकळ्या पाडतात, नंतर सारण भरतात. तुम्हाला जसं जमेल तसं करा. आता इथे सारण भरून घेतलेलं आहे आणि आपण इथे आता पाकळ्या पाडण्यासाठी घेणार आहोत. जेवढी ह्या 3 बोटाचा उपयोग करायचा आहे. जेवढी लहान पाकळी तुम्हाला पाडता येईल ना तेवढेच मोदक आहेत ते दिसण्यासाठी अतिशय सुंदर दिसतात. आणि किती पाकळ्या पाडायच्या तरी? किती आता कोणाला नवीन असेल तर 5 पाकळ्या पाडल्या तरी पण चालू शकतात. आता 10-12 कधी 15 पडतात. इथे आईने पटनी तांदूळ हा वापरलेला आहे पिठासाठी. तुम्ही आंबेमोहरचं तांदूळ वापरू शकता किंवा जे रेशनचे तांदूळ असतात त्याचे देखील मोदक अतिशय सुंदर बनतात. आणि आता खालून वर यायचा आणि मोदक आहे तो थोडासा उचलून घ्यायचा प्रत्येक वेळेला, म्हणजे तो फिरवायचा. फिरवायचा. एकाच बाजूने फिरवायचा. जर पीठ इथं जास्त वाटत असेल तर वरून पीठ काढायचं. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा आईने मोदक इथे बनवलेला आहे ते.